नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज नवोदय परीक्षेसंबंधित आपण काही प्रश्न पाहणार आहोत. परिसर अभ्यास यामधील घटक आहे अन्न सुरक्षा, हवा आणि पाणी प्रदूषण, पाणी जतन, जमीन जतन या घटकावर आधारित आपण 25 बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि प्रत्येक या PPT एक थोडी चूक झालेली आहे. त्या ठिकाणी शब्द एक चुकीचा आलेला आहे, तो थोडं लक्षात ठेवा. विज्ञान हा शब्द असू द्या. आपण प्रश्न चालू करूया. पहिला प्रश्न आहे, अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जात नाही? म्हणजे कधी पण प्रश्न पूर्ण वाचायचा. बरेच मुलं काय करतात की अर्धा प्रश्न वाचतात की अन्न खराब होण्यापासून वाचवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते, परंतु या ठिकाणी जात नाही असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी पर्याय आहेत बघा. शीतकरण म्हणजे फ्रीजमध्ये ठेवणे, हवाबंद डब्यात ठेवणे, उन्हात उघडे ठेवणे आणि पाश्चरायझेशन. आता या ठिकाणी बघा, अन्न खराब होण्यापासून जर वाचवायचं असेल तर आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, बरोबर आहे. तसेच हवाबंद डब्यात पण ठेवू शकतो, बरोबर आहे. हवाबंद डब्यात पण ठेवू शकतो या ठिकाणी. तसेच उन्हात उघडे ठेवणे. आता उन्हात उघडे ठेवल्यास त्यावर माशा बसतात आणि ते लवकर खराब होतं या ठिकाणी. आणि पाश्चरायझेशन हे पण या ठिकाणी, म्हणजे ही खराब होण्यापासून वाचवण्याची पद्धती आहेत, परंतु वापरली जात नाही. म्हणजे याचं उत्तर काय आहे या ठिकाणी? पर्याय क्रमांक सी या ठिकाणी. ओके. दुसरा प्रश्न, अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या वायूचे प्रमाण असलेले पॅकेजिंग केले जाते? म्हणजे आपण बघा चिप्सचे पुडे ते घेतो या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये एक वायू भरलेला असतो. त्या वायूचं नाव काय असं म्हणतात? तर त्या ठिकाणी ऑक्सिजन पहिला पर्याय आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन. तर त्यामध्ये चिप्सच्या पाकिटामध्ये जेव्हा अन्न सुरक्षित केले जातात त्यामध्ये नायट्रोजन हा वायू भरल्यामुळे ते काय होतं? सुरक्षित राहतं या ठिकाणी. काय भरल्यामुळे? नायट्रोजन भरल्यामुळे. हे बाकीचे पर्याय काय आहेत? चुकीचे आहेत, बरोबर आहे. म्हणजे चिप्सच्या पाकिटामध्ये नायट्रोजन वायू भरल्यामुळे काय होतं? अन्नपदार्थ ताजे राहतात आणि त्याला ओलावा लागत नाही. पुढचा प्रश्न घ्या. अन्नाची नासाडी रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता उपाय योग्य आहे? आता अन्नाची नासाडी रोखायची आहे, बरोबर आहे. अशा अनेक गरीब लोक आहेत की त्यांना एका टायमाचं जेवण सुद्धा मिळत नाही, परंतु काही मोठमोठ्या समारंभामध्ये अन्नाची नासाडी होते. तर ती नासाडी रोखायची आपल्याला. तर आपण पर्याय बघूया. ताटात हवे तेवढेच अन्न घेणे. दुसरा, अन्न कचऱ्यात फेकून देणे. तिसरा, शिळे अन्न उघडे ठेवणे. आणि चौथा, बाजारातून जास्त अन्नाची खरेदी करणे. आता आपल्याला सरळ समजत आहे की आपल्याला जेवढं पाहिजे जेवण्यासाठी तेवढंच अन्न आपण ताटात घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल? अन्नाची नासाडी होणार नाही, कारण अन्न हे काय आहे? परब्रह्म. चौथा प्रश्न, अन्न साठवणुकीत अन्न टंचाई किंवा अन्न सडणे टाळण्यासाठी शासकीय गोदामे कोणती काळजी घेतात? बरोबर आहे. ज्या ठिकाणी गहू, तांदूळ अशा पद्धतीचे धान्य जेव्हा साठवले जातात त्या गोदामामध्ये, तर त्यांची नासाडी होऊ नये यासाठी काय काळजी केली जाते? पहिला पर्याय बघा, धान्याला कीटकनाशक धुळीचा मारा करणे. त्याच्यानंतर धान्य उघड्यावर ठेवणे, धान्याला पाणी ओतणे आणि धान्य सतत भिजवणे. आता धान्यात पाणी ओतल्यानंतर धान्य भिजवल्यानंतर जमेल का? अजिबात नाही. परंतु धान्यामध्ये कीटकनाशक होतील म्हणून त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? कीटकनाशक धुळीचा मारा, म्हणजे कीटकापासून सुरक्षितता ठेवण्यासाठी योग्य ती फवारणी. आता इथं शब्द जो आलेला आहे धुळीचा, म्हणजे त्याचा अर्थ असा घ्या की आपण म्हणतो बघा फवारणी करणे किंवा त्या कीटकनाशकापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या औषधाची फवारणी करणे, योग्य ते औषध त्याला लावणे. त्यामुळे काय होतील? अन्न सडणे टाळेल. पुढचा प्रश्न पाचवा, अन्न सुरक्षेशी संबंधित FSSAI याचा मुख्य उद्देश काय आहे? बरोबर आहे. म्हणजे बघा, पहिला पर्याय अन्न गुणवत्ता व सुरक्षितता तपासणे, शेतीसाठी बियाणे वाटणे, पाऊस मोजणे आणि कारखाने बंद करणे. तर या ठिकाणी पहिला पर्याय अगदी बरोबर आहे. अन्न व गुणवत्ता सुरक्षितता तपासणे या ठिकाणी. ओके. पुढे,
म्हणजे ही जी संस्था आहे, ही संस्था या ठिकाणी बघा खाली तिचं लॉंग फॉर्म पण दिलेला आहे, फूड सेफ्टी, या ठिकाणी बघा फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, बरोबर आहे. म्हणजे अन्न गुणवत्ता व सुरक्षितता तपासणे ही जी संस्था आहे बाजारातल्या अन्न पदार्थाच्या गुणवत्तेची काय करते, खात्री करते. आणि सध्या आपण पाहत आहोत या म्हणजे सध्या तुकाराम मुंडे हे जे अधिकारी आहेत ते अधिकारी त्यांच्या चांगल्या कामामुळं आपल्याला भेसळयुक्त जे अन्न आहे त्या अन्नाची आपल्याला माहिती या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते खरंच भेसळयुक्त आहे का नाही ते पाहूनच काय करायचं आहे, आपण अन्न किंवा वेगवेगळे काही तुम्ही दूध विकत घेता त्याची योग्य खात्री करूनच त्या गोष्टी विकत घेत चला. 6वा प्रश्न आहे, हवेतील कोणत्या वायूचे प्रमाण वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सध्या यावर्षी तुम्ही ऐकला असाल की अल निनो, बरोबर आहे, हा जो प्रकार वातावरणाशी संबंधित बघा, एल निनो का अल निनो, बरोबर आहे. हा जो एल निनो हा जो प्रकार आहे, हा प्रकार तुम्ही यावेळेस ऐकला असाल की यामुळे काय होत आहे की तापमान वाढ होत आहे. आणि यावेळेस उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर अशी गरमी होत होती. परंतु असे कोणता वायूचं प्रमाण आहे की त्यामुळे जागतिक तापमान वाढत आहे? ऑक्सिजनमुळे नाही, नायट्रोजनमुळे नाही, कार्बन डायऑक्साईड, बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड का करतो? उष्णता शोषून घेतो. कार्बन डायऑक्साईड वायू का करतो? उष्णता शोषून घेतो या ठिकाणी, आणि त्यामुळे काय होतं? तापमान वाढतं. पुढचा प्रश्न 7वा, वाहन व कारखान्याच्या धुरामुळे हवेत कोणता विषारी वायू सोडला जातो? वाहन व कारखान्याच्या धुरामुळे हवेत कोणता विषारी वायू सोडला जातो? तर या ठिकाणी ऑक्सिजन, आर्गॉन आणि हायड्रोजन नाही, तर या ठिकाणी कार्बन मोनॉक्साईड हा अतिशय विषारी वायू असून हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होते या वायूमुळे. 8वा प्रश्न, हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपल्या वातावरणाचं जे प्रदूषण आहे ते प्रदूषण जर कमी करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त झाडं लावले पाहिजेत. त्यामुळे हवेतील झाडे हे काय करतात? कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व हवा शुद्ध करतात. प्लास्टिक जाळण्यामुळे तर उलट हवा प्रदूषण जास्त होईल. वाहनाचा वापर वाढल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड म्हणजे घातक घटक त्या ठिकाणी, फटाके वाजण्यामुळे वायू प्रदूषण होईल. त्यासाठी काय केलं पाहिजे? जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत. 9वा प्रश्न, ताजमहाल पांढरा रंग गमावून पिवळसर होत आहे, त्याचे मुख्य कारण काय असेल? बरोबर आहे, जागतिक आश्चर्य म्हणून आपण ताजमहाल या वास्तूकडे पाहतो. तर त्याचा जो पांढरा रंग आहे तो पांढरा रंग जात आहे आणि त्याचा रंग पिवळसर होत आहे. याचं मुख्य कारण काय असेल? तर जलप्रदूषण असेल का? नाही. हवा प्रदूषण, आम्ल वर्षा होत आहे या ठिकाणी, हे उत्तर बरोबर येऊ शकतं. मृदा प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण नाही येणार. म्हणजे हवा प्रदूषण म्हणजे ही जे आग्रा या ठिकाणी ताजमहाल आहे, म्हणजे त्या ठिकाणी मथुरा रिफायनरी व इतर कारखान्यामुळे काय झालेलं आहे? इथलं वातावरण अतिशय प्रदूषित झालेलं आहे. आणि आम्लवर्षा म्हणजे जेव्हा तिथं पाऊस पडतो ना, आम्लवर्षा, तर तो पाऊसमध्ये घातक घटक आणि त्यामुळे त्या ताजमहालचा जो काही रंग आहे तो पिवळसर त्या ठिकाणी होत आहे. 10वा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे, खालीलपैकी कोणता स्रोत हवा प्रदूषणास कारणीभूत नाही? खालीलपैकी कोणता स्रोत हवा प्रदूषणास कारणीभूत नाही या ठिकाणी? आता बघा, या ठिकाणी चित्र पण तुम्ही बघत आहात, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, बरोबर आहे. या ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित आणि ही पवन ऊर्जा, याला काही असं याच्यातून काही काय म्हणतात त्याला, घातक घटक असे कुठले वायू बाहेर पडत नाहीत, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, ही जी ऊर्जा आहे यामुळे कुठलं सुद्धा प्रदूषण आपल्याला होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर, प्रदूषणमुक्त ही ऊर्जा आहे सौर ऊर्जा, बरोबर आहे. परंतु इतर जे गोष्टी आहेत, कचरा जाळल्यामुळे हवा प्रदूषण होतं, वाहनाच्या धुरामुळे हवा प्रदूषण होतं, औष्णिक वीज केंद्रामुळे हवा प्रदूषण होतं. म्हणजे अशा पद्धतीनं सौर ऊर्जेचा वापर जर केला तर तो प्रदूषणमुक्त ऊर्जा म्हणून त्या ठिकाणी पुढे येत आहे. जास्तीत जास्त वापर आपण त्या ऊर्जेचा आपल्याला करायचा आहे. 11वा प्रश्न पहा, पाण्यामध्ये रासायनिक कारखान्याचे सांडपाणी मिसळल्यास काय होतं? पाणी शुद्ध होतं का? नाही, बरोबर आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे ते पाणी कसं होतं?
एकदम घातक म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाचं पाणी होतं आणि ते पाणी कशासाठी सुद्धा योग्य नाही, पिण्यासाठी सांडपाण्यासाठी सुद्धा नाही. म्हणजे या ठिकाणी जलप्रदूषण होणार आहे. बरोबर आहे, कारण रासायनिक कचरा जो असतो तो रासायनिक कचऱ्यामुळे पाण्याचे स्रोत कसे होतात, दूषित होतात. 12वा जो प्रश्न आहे, दूषित पाणी प्यायल्याने कोणकोणते आजार होतात? तर दूषित पाणी पिल्यामुळं टायफॉइड कावीळ, बरोबर आहे, टायफॉइड कावीळ या ठिकाणी हा आजार होतो. खोकला दूषित पाण्यामुळं होत नाही, दमा, रक्ताशय हे वेगळे ते कारण असतील, परंतु दूषित पाणी जर पिलं तर त्या ठिकाणी टायफॉइड म्हणजेच कावीळ जीवाणूमुळे होतो आणि हा पोटाचा आजार आहे. बघा, या संबंधित प्रश्न पण लक्षात ठेवा. जीवाणू, बरोबर आहे का, जीवाणूमुळे होतो हा रोग आणि हा पोटाच्या आजाराशी संबंधित आहे. बरोबर आहे, कावीळ. ठीक आहे. पुढचा प्रश्न, पावसाचे पाणी जमिनीत मुरून भूजल पातळी वाढवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरून आपण भूजल पातळी वाढवायची आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं? त्याला जलसंधारण म्हणजे पाणी जतन असं म्हटलं जातं. बरोबर आहे. पाण्याचा अपव्यय म्हणजे पाणी वाया घालवणे असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, हे चित्र कशा पद्धतीनं तुमच्या समोर आहे. त्या ठिकाणी बघा, पावसाचं पाणी छतावरून त्या ठिकाणी त्या टाकी भरल्यानंतर सुद्धा ते पाणी खाली जात आहे या ठिकाणी, म्हणजे जमिनीमध्ये मुरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढचा प्रश्न, घरातील सांडपाण्याचा पुनर्वापर कशासाठी करता येऊ शकतो? घरातील सांडपाण्याचा पुनर्वापर कशासाठी करता येऊ शकतो? तर घरातील सांडपाण्याचा जो काही पुनर्वापर आहे तर तो पिण्यासाठी होईल का? सांडपाण्याचा वापर नाही, बागेतील झाडांना पाणी देण्यासाठी. हे उत्तर अगदी बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे जे विनाविषारी सांडपाणी असेल, म्हणजे त्यामध्ये कुठले घटक वेगवेगळे रासायनिक घटक मिसळलेले नसावेत, बरोबर आहे, तर ते पाणी तुम्ही काय करू शकता? बागेसाठी वापरता येतं. परंतु कपडे धुण्याचं पाणी तुम्ही बागेसाठी वापरू नये, कारण त्याच्यामध्ये रासायनिक घटक मिसळलेले असतात या ठिकाणी. पुढे दैनंदिन जीवनातील 15वा प्रश्न, पाण्याचा वापर करताना खालीलपैकी कोणती सवय अयोग्य आहे? आता या ठिकाणी बघा, कोणती सवय अयोग्य आहे पाण्याचा वापर करताना? कारण सध्या जल है तो कल है असं आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं पाण्याचा योग्य वापर आपण केला पाहिजे. तर या ठिकाणी बघा, ब्रश करताना नळ चालू ठेवणे. कोणती सवय अयोग्य आहे? बादलीने आंघोळ करणे, गळणारी नळ दुरुस्त करणे, शेतात ठिबक सिंचन वापरणे या ठिकाणी. बरोबर आहे का? आता या ठिकाणी बघा, ब्रश करताना नळ चालू ठेवायचा का? नाही. आपण ब्रश करताना फक्त ब्रश धुण्यापुरतं तुम्ही नळ चालू तुम्ही तो धुवू शकता. बादलीनंच आंघोळ केलं पाहिजे, म्हणजे बादलीमध्ये पाणी घेऊन, याचा अर्थ असा तिथं घ्यायचा आहे. म्हणजे बादलीमध्ये छोटासा मग असतो ना, त्या पद्धतीनं. म्हणजे शावरनं आंघोळ नाही करायचं असा त्याचा अर्थ आहे. कारण शावरने आंघोळ करताना आपल्याला समजत नाही की किती पाणी आपण वापरतोय. गळणारे नळ दुरुस्त आपण केलेच पाहिजे, त्यामुळे पाणी वाचतं. शेतात ठिबक सिंचन वापरणे, म्हणजे त्यामुळे काय होतं, जेवढं पाणी त्या वनस्पतीला आवश्यक आहे, शेतातल्या पिकांना आवश्यक आहे, तेवढंच पाणी आपण त्या ठिकाणी देतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. म्हणजे बघा, या ठिकाणी प्रश्न दिसायला खूप सोपा दिसतोय आपल्याला, परंतु त्या ठिकाणी तुम्ही विचार करून त्या ठिकाणी उत्तर दिलं पाहिजे. 16वा प्रश्न बघा, पावसाचे पाणी साठवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? पावसाचे पाणी साठवायचं, झाडं तोडल्यावर जमेल का? नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग. बघा, आता ही प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा प्रत्येक या ठिकाणी बघा, प्रत्येक शाळेमध्ये सुद्धा या ठिकाणी ही सिस्टीम चालू झालेली आहे. बघा, कोकणामध्ये तर खूप आलेली आहे. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी जे काही पाणी येतं त्या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम पण त्या ठिकाणी शासनामार्फत राबवलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न, पाणी वाचवण्यासाठी आंघोळ करताना खालीलपैकी कोणती सवय अंगीकारावी? शावर खाली जास्त वेळ उभा राहायचं का? आताच आपलं झालेलं आहे. नाही. तर टबमध्ये पाणी भरून त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे? आंघोळ करायचं आहे. पुढचा प्रश्न, लीक होणाऱ्या नळामुळे काय होतात? पाणी जे लीक होत असतं त्या लीक होणाऱ्या नळामुळे काय होतं?
तर त्या ठिकाणी पाणी काय होतं, पाणी आणि पैसे दोन्ही वाया जातात त्या ठिकाणी. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणते उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत? तर त्या ठिकाणी पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे? कचरा पाण्यात टाकणे, त्यामुळे पाणी स्वच्छ होईल का? नाही. पाण्याचे स्रोत झाकून ठेवणे. सांडपाणी नद्यामध्ये पाण्याचे स्रोत काय केले पाहिजेत? आपण झाकून ठेवले पाहिजे. सांडपाणी नद्यामध्ये सोडणे हे अतिशय चुकीचं आहे. रासायनिक द्रव्य पाण्यात मिसळल्यामुळे काय होईल? पाणी दूषित होईल. पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे काय? तर पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे वापरलेले पाणी पुन्हा उपयोगात आणणे. बरोबर आहे. वापरलेले पाणी काय करणे? पुन्हा उपयोगात आणणे. जमिनीची धूप होण्याची मुख्य कारणे कोणती? जमिनीची धूप होण्याची मुख्य कारणे तर त्या ठिकाणी झाडे तोडणे. बरोबर आहे. झाडे तोडल्यामुळे काय होते? जमिनीची धूप होते. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? तर या ठिकाणी कंपोस्ट खत तयार करणे, म्हणजे आपण म्हणतो बघा जनावरांचं शेण. बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होते? जमिनीची सुपीकता वाढते. परंतु रासायनिक खताचा वापर केल्यामुळे जमिनीमधले महत्त्वाचे जे घटक आहेत ते काय होतील? ते नाश होतात. पिकाचे अवशेष जाळणे, त्यामुळे महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी जळून जातात. मातीत सिमेंट टाकणे, यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार नाही. प्लास्टिकमुळे जमिनीवर कोणता वाईट परिणाम होतो? प्लास्टिकमुळे जमीन अधिक सुपीक होते का? नाही. पाण्याची धारण क्षमता वाढते का? नाही. जमिनीत पाणी मुरणे कमी होते. अगदी बरोबर. जमिनीत पाणी मुरणे का होते? कमी होते. 24वा प्रश्न बघा. जमिनीचे जतन करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे? आता जमिनीचे जतन करायचं आहे की आता या ठिकाणी बघा, खाणकामासाठी खोदाई करणे त्यामुळे जमिनीचे जतन होईल का? नाही. उन्हाळ्यात जास्त नांगरणी नाही. पिकाचे अवशेष जाळणे नाही. परंतु समोच्च नांगरणी म्हणजे त्या ठिकाणी योग्य ती नांगरणी करणे असा त्याचा अर्थ होतो. आपण त्याला काय म्हणतो बघा? पट्टेदार लागवड किंवा वनराई. बरोबर आहे. पट्टेदार लागवड किंवा वनराई असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी. आणि 25वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. पृथ्वीवरील मातीचे संरक्षण करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करू शकतो? तर झाडे लावून त्याची काय घेतली पाहिजे? काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीचे हे 25 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी उपयोगी पडतील. तर जे काही 5वी नवोदयच्या परीक्षेमध्ये बसलेले विद्यार्थी आहेत त्या सर्वांना हे प्रश्न नक्कीच उपयोगी ठरतील. तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा आपल्या ह्या चॅनलची लिंक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.